भारताच्या पीव्ही सिंधूनं इंडियन ओपन सुपर सिरीजवर कब्जा केलाय। तिनं फायनलमध्ये वर्ल्ड नंबर 1 स्पेनच्या कॅरोलिना मरिनवर मात केली आहे। सिंधूनं 21-19, 21-16 ने बाजी मारत पहिल्यांदाच इंडियन ओपन सुपर सिरीज जिंकली आहे। तर तिच्या बॅडमिंटन करिअरमधलं हे दुसरं सुपर सिरीज जेतेपद ठरलंय। याआधी सिंधूनं चायना ओपन सुपर सिरीज जिंकण्याची किमया केली होती। दरम्यान सिंधूनं मरिनवर मात करत रिओ ऑलिम्पिकमधील पराभवाची सव्याज परतफेड केली आहे। आणि याच विजयानंतर पीव्ही सिंधू सध्या पत्रकार परिषदेत बोलती। आपण थेट जाऊयात। She was having some injuries, or I was having some injury at the All England Championships time, but yeah, I think it's all part of life. Ups and downs are always there. Injuries are part of life, but you'll have to come back and train hard and prove yourself. That's what is very important. Always you can't just give your 100%. Because some of the other time, you might lose, you might win. So it is part of life. We noticed that a couple of times. या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले सध्या आपल्या बरोबर आहेत। सुनंदन, सिंधूचा हा विजय खूप महत्त्वाचा आहे, तिच्या करिअरच्या दृष्टीने सुद्धा आणि भारताच्या दृष्टीने सुद्धा। भूषण, चर्चा नंतर करूया, पहिल्यांदा जरा काहीतरी गोड खाऊया। काय आउटस्टँडिंग विजय मिळवलाय पीव्ही सिंधूनी खरोखर। कारण मरीन जी आहे ती अत्यंत फसवे फटके मारते। तिचे ड्रॉप शॉट जे असतात ते आपण आज सुद्धा पाहिलं की काय अप्रतिम ड्रॉप शॉट्स ती मारते। आणि अशा टॉप क्लास अपोनंटला हरवणं आणि इंडियन ओपन घरच्या प्रेक्षकांसमोर जिंकणं ही सगळीच गोष्ट कमाल होती जी पीव्ही सिंधूनं करून दाखवलेली आहे। आणि इतकंच नाही तर क्वार्टर फायनल मध्ये सायना नेहवालला सुद्धा तिने मारलेलं आहे। त्यामुळे खरोखर सिंधू इरा जो आहे तो कंटिन्यू होतोय आणि या दोन्ही ज्या टॉप ॲथलीट्स आहेत त्या एकमेकांसमोर उभं राहतात तेव्हा फार उच्च दर्जाचं बॅडमिंटन बघायला मिळतं आपल्याला। खरंय सुनंदन, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। आपण पाहतोय 21-19, 21-16 ने सिंधूनं हा विजय साकारला आणि हे इंडियन ओपन सुपर सिरीज पद पटकावलं। Umpire problem that he should say something to her or to another player or to myself, but yeah, it's what happened today. You're having a rivalry development, becoming the talk of the world badminton now. How do you see your rivalry? Rivalry. I think everyone on court is an opponent, but Sindhu and myself, I think we have a good relationship off the court, yeah. And this is what happened, for example, with us. Thank you. पहिल्या या पत्रकार परिषदेत सिंधूनं आपल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला। त्याचबरोबर मरीनही सिंधू आणि आपण चांगल्या मैत्रिणी असल्याचं म्हटलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।